हाय, आजचा व्हिडिओ थोडा वेगळा. थेट डीमार्टमधून तिघी मैत्रिणी एकत्र आज डीमार्टला जाणार होतो. त्यामुळे सकाळची पटापटा कामं आवरली आणि जायला निघालो. ठरवलं होतं की 1.5 तासात वापस यायचं, पण डीमार्टमध्ये गेल्यावर कुठलं 1.5 तास ते 3 तास झाले समजलंच नाही. सध्या रक्षाबंधन जवळ येत असल्यामुळं खूप छान छान अशा डीमार्टमध्ये राखी आल्या होत्या. बजेट पण छान होतं आणि क्वालिटी पण भारी होती. आता तिघी मैत्रिणी एकत्र होत्या, त्यामुळं वेळ हा कसा जात होता समजत नव्हता. एक तर हसी मजाक, दुसरं सामान घेणं. डीमार्टला जाताना बजेट ठरूनच गेली होती, पण 3 मैत्रिणी एकत्र असतील तर डोक्यातलं बजेट खूप पुढं जातं. कारण काही सुचत नाही, काही पण घेत राहतो आणि आवडेल त्या वस्तू पण घेत जातो. आणि जेव्हा ट्रॉली भरत येते तेव्हा लक्षात येतं की आता आपलं बजेट खूप म्हणजे खूप पुढं चाललं आहे. पण त्याच मनाला समजावावी लागते, काय नाही आपणच तर खाणार आहे. डीमार्टमध्ये गेल्यावर मला एक गोष्ट लक्षात आली की पॅकेटवरच्या वस्तू आणि खुल्या वस्तूमध्ये फरक काय. पॅकेटवरती साखरेची किंमत होती 73 आणि तीच खुली साखर जर आपण घ्यायला गेलो तर ती 63. त्यामुळं लोक खूप साखर घ्यायचे, कारण सध्या साखरेचे रेट खूप आहेत त्यामुळं. तर मला वाटतं असं बाकीच्यात पण होत असेल, 8-10 रुपयाचा फरक पडत असेल, जसं की डाळीमध्ये, पीठ, तांदूळ ह्याच्यामध्ये. त्यामुळे डीमार्टमध्ये गेला तर खुल्या वस्तू घ्यायला बघा, चांगल्या असतात खायला पण, आणि जसं त्यांनी सामान संपत राहतं त्यांनी परत नवीन भरत राहतात. त्यामुळं कोणतं धान्य खराब नसतं, ते चांगलंच असतं. त्यामुळं तर चला, माझंही बजेट खूप पुढं गेलं होतं. तर डीमार्टमध्ये गेल्यावर काय होतं, एक तर इतक्या छान छान वस्तू असतात की सगळं घ्यावंसं वाटतं. मग मी पण एक बघितलं, काही काही वस्तू आवडत होत्या, पण मनाला समजवलं नको, फालतू सामान वाढून काही उपयोग नाही. त्यामुळं मुलांना काही पेन्सिल वगैरे घ्यायचे होते ते घेतलं आणि आता मला बिल काढायचं होतं आणि काही माझी ट्रॉली अशी भरली होती. त्यानंतर घरी आली, घरी येऊन आधी स्वयंपाक बनवून जेवून घेतला. नंतर सामान पाहिलं, सगळं बरोबर तर आहे ना, त्यांच्या जागेवरती हे सामान ठेवून सोडली. तर असा होता आजचा व्हिडिओ. तर चला, बाय.